आपण पाहताय महाधुरळा. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. काँग्रेसची यादी जाहीर झाली. प्रचाराचा नारळ यापूर्वीच अनेकांनी फोडलेला आहे. कोल्हापूर महापालिकेत आता लक्ष आहे ते आणखी कोण कोण उमेदवारी कोणाची जाहीर होणार, कोणाला लॉटरी लागणार, कोणाची या कात्री लागणार. या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सोबत मुंबईत किंवा राज्यात अनेक ठिकाणी मनसे सुद्धा आहे आणि कोल्हापुरात आता मनसेचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले यांनी प्रभाग क्रमांक 20 मध्ये काँग्रेस पुरस्कृत राजू दिंडोरले, काम करणारा कार्यकर्ता, प्रभागाच्या विकासासाठी, प्रभागातल्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी अहोरात्र झटणारा हा कार्यकर्ता. 5-10 वर्षात त्यांनी कार्यकर्ता म्हणून जी ओळख तयार केलेली आहे ती पाहता कार्यकर्ता नेमका कसा असावा याचं उत्तम उदाहरण म्हणून राजू दिंडोरले यांच्याकडे पाहावं लागेल. कामाचा डोंगर त्यांनी नगरसेवक असताना रचला. खरं तर मनसेच्या वतीनं निवडून आल्यानंतर अपक्ष म्हणून निवडून आले मनसेचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. प्रचंड कामं त्यांनी केलेली आहेत. पक्ष कोणता यापेक्षा काम करण्याची इच्छाशक्ती अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळं सत्ता नसताना सुद्धा त्यांनी 5 वर्षात नगरसेवक असताना किंवा त्यानंतरही 5 वर्षात प्रचंड कामं त्यांनी केली. सत्तेपेक्षा कामाला महत्त्व, सत्तेपेक्षा निष्ठेला महत्त्व देणारा हा कार्यकर्ता. त्यामुळं आजच्या इकडून तिकडून इकडे दलबदलूच्या या बाजारी राजकारणात सुद्धा त्यांनी आपला पक्ष सोडला नाही. मनसेवर त्यांनी निष्ठा दाखवली. म्हणजे निष्ठा महत्त्वाची, काम महत्त्वाचं, सत्तेपेक्षा इच्छा महत्त्वाची, इच्छाशक्ती महत्त्वाची हे मानून त्यांनी आता काम केलेलं आहे आणि कामाची हीच गौडदौड पुढं ठेवण्यासाठी पुन्हा एकदा ते मैदानात उतरणार आहेत. काय नेमकं काम केलं? प्रचंड कामं केले. विरंगुळा केंद्र प्रभागात अनेक ठिकाणी चांगले विरंगुळा केंद्र त्यांनी सुरुवात केली. विरंगुळा केंद्राची कन्सेप्ट पहिल्यांदा राजू दिंडोरले यांनी आणली आणि त्यांनी करून दाखवलं. आरोग्य केंद्र त्यांनी या प्रभागात सुरू केलं. कोरोना काळात त्याचा प्रचंड उपयोग झालेला आहे. मोफत रुग्णवाहिका ही संकल्पना त्यांनी या प्रभागात सुरू केलेली आहे, जे स्वखर्चानं. त्यामुळं CCTV या भागात सुरक्षा महत्त्वाची. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांनी स्वखर्चातून CCTV बसवलेले आहेत. मोफत हॉल सुद्धा मांडलाय. प्रभागातल्या लोकांसाठी मोफत सांस्कृतिक सभागृह, 900 लोक बसतील एवढा हा सभागृह. त्यातल्या सगळ्या खुर्च्या असू दे, इतर सगळ्या सुविधा या मोफत मिळणार आहेत प्रभागातल्या लोकांसाठी. हे अतिशय मोठं काम राजू दिंडोरले यांनी केलेलं आहे. मोफत अभ्यासिका त्यांनी सुरू केल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची, तरुणांची आणि ज्येष्ठांची सोय निश्चितपणे झालेली आहे. हाकेला ओ देणारा हा कार्यकर्ता. त्यामुळं कोणतेही सरकारी काम असू दे, महापालिकेत असू दे किंवा अन्य सरकारी कार्यालयात, राजू दिंडोरलेंना काम सांगितले की ते काम होणार आणि ते घरपोच मिळणार. जन्ममृत्यूचा दाखला असू दे किंवा रेशन कार्ड असू दे, काही असू दे, काम सांगितले घरपोच दाखला ही अतिशय चांगली संकल्पना त्यांनी राबवली आहे. तरुणांची फौज त्यांच्या सोबत आहे. प्रभागातले अनेक ओपन पीस त्यांनी डेव्हलप केले, तिथं मैदानं केली. सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एक आवाहन केलेलं आहे. प्रभागातला एकही जो महापालिकेचा ओपन पीस असू दे किंवा महापालिकेची जागा असू दे, ते कुणीतरी संगनमतानं त्याचा खाजगी वापर होत असेल, कुणीतरी संगनमतानं ते ढापलं असेल तर ते मला दाखवा, मी निवडणुकीतनं माघार घेईन. हे चॅलेंज त्यांनी दिलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की त्यांचं प्रभागात किती लक्ष आहे, महापालिकेच्या जागेवर लक्ष आहे, कारण त्या जागेचा वापर हा प्रभागातल्या लोकांसाठी व्हावा यावर ते अतिशय काळजीपूर्वक काम करत असतात. महापालिकेत जे काय आरोग्य सुविधा आहेत ते स्वतः सुद्धा देतात महापालिकेबरोबर, कारण त्यांच्या धूर फवारण्या असू दे, औषध फवारण्या असू दे किंवा गवत कटाय
सगळं यंत्रणा त्यांच्याकडे तयार आहे. प्रवाहात जवळजवळ 80% रस्ते त्यांनी पूर्ण केलेले आहेत. 70% गटारीचं काम पूर्ण झालेलं आहे. पिण्याची पाईपलाईन 100% पूर्ण झालेलं आहे. LED 100% सगळ्या भागात लागलेले आहेत. वाल्मिकी आवास योजनेअंतर्गत 100 घरं त्यांनी वर्ग केलेले आहेत. त्या दृष्टीनं प्रक्रिया सुरू आहे त्यांचं. म्हाडाची 72 घरं त्यांच्या वर्ग 1 मध्ये त्यांनी करून दाखवले आहे. या भागात पोलीस स्टेशन व्हावं यासाठी त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. अग्निशमन दलाचे केंद्र व्हावं यासाठी पाठपुरावा त्यांचा सुरू आहे. म्हणजे चांगल्या गोष्टीचा पाठपुरावा करत असतानाच अनेक चांगले उपक्रम राबवले. नुसतं बोलणारा नव्हे तर कार्य करणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक ठिकाणी संस्कार वर्ग त्यांनी सुरू केले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं लाठीकाठी प्रशिक्षण केंद्र त्यांनी सुरू केले आहे. 200 वर मुलं या केंद्रात लाठीकाठी शिकत आहेत. सर्व माध्यमातून सर्व म्हणजे ज्येष्ठ असू दे, महिला असू दे, तरुण असू दे, मुलं असू दे, सगळ्यांसाठी काम करणारा कार्यकर्ता म्हणून राजू दिंडोरले यांची या प्रभागात ओळख झालेली आहे. सत्तेपेक्षा निष्ठेला महत्त्व देत त्यांनी आता मनसे पुरस्कृत काँग्रेसची उमेदवारी त्यांनी घेतलेली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा काम करून दाखवले. त्याच कामाच्या भांडवलावर पुन्हा एकदा प्रभाग क्रमांक 20 मधून ते जनतेसमोर जाणार आहेत. आणखी अनेक हे आहेत त्यांच्या संकल्पना आहेत. या संकल्पना पूर्ण करण्यासाठी त्यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याला अशाच काही उमेदवारांचा परिचय हवा असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनेल. धन्यवाद.